हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर एपिसोड ऑफ आपली नवीन कुकिंगची सिरीज. इन्ग्रेडियंट्स बघून तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल की आज आपण बनवणार आहे झणझणीत मिसळ पाव. एकदम पटकन बनणारी आणि खूप सोपी रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. काय लागणार आहे ते एकदा पाहून घेऊया. एक मोठी वाटी मटकी मी मीठ घालून कुकरला शिजवून घेतली आहे. एक छोटी वाटी काळा वाटण आहे. एक कप बारीक कापलेली कोथिंबीर, कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता. सो लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात पहिले कढई तापायला ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर हा ऑइलचा डब्बा असा थोडासा फ्लेक्स करून त्याच्यामधनं थोडंसं ऑइल कढईमध्ये घालायचं आहे. मटकीसोबत अजून इन्ग्रेडियंट्स घालायचे असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये काळा चणा आणि शेंगदाणेसुद्धा उकडताना घालू शकता. कढईमध्ये टाकायचे आहे एकदम बेसिक फोडणी, ज्याच्यामध्ये आपण घातले आहे मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हे तडतडल्याच्यानंतर याच्यामध्ये लगेच कांदा घालून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे आणि याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो. बेसिक मसाल्यांमध्ये आपले नेहमीचेच बेसिक मसाले, हळदी पावडर, रेड चिली पावडर, धनिया पावडर आणि त्याच्यानंतर आपण जे छोटी वाटी भरून काळं वाटण घेतलं आहे ते वाटण टाकायचं आहे. जर काळ्या मसाल्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. वर्किंग प्रोफेशनल्सला जी एक दिवसाची सुट्टी भेटते त्याच्यामध्ये मिसळ खाण्याला जी मजा आहे ती मजा या जगात दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला नाही आहे. ट्रस्ट मी गाईज. आपला मसाला रेडी झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेली जी मटकी आहे ती घालायची आहे आणि भरपूर पाणी टाकून याला बराच वेळ उकळी काढून घ्यायची आहे. जर तुम्हाला तर्रीवाली मिसळ बनवायची असेल तर मसाला फ्राय करताना त्याच्यामध्ये ऑइल थोडंसं जास्त घालायचं आहे आणि मसाला पूर्ण तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा पाणी ओतणार आहे रस्सा बनवण्यासाठी ते पाणी उकळलेलं किंवा गरम पाणी टाकायचं आहे. 5 ते 10 मिनिट पूर्ण आपली मिसळ उकळून घेतल्याच्या नंतर त्याला भरपूर सारी धनिया पत्ता म्हणजेच कोथिंबीर टाकून त्याला गार्निश करायचं आहे आणि आपली डिश सर्व करायला घ्यायची आहे की नाही. मग सोपी रेसिपी, अगदी तुम्ही फर्स्ट टाईम बनवत असाल तरीसुद्धा एकदम परफेक्ट मिसळ तुमच्यासाठी रेडी आहे. अशाच इंटरेस्टिंग रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तब तक के लिए बाय बाय.